नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील वांद्रे येथे रस्ता अडवून त्यात दगड टाकून दमबाजी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री राजेंद्र भालेराव वय वर्ष 45 यांनी याबाबत खेड पोलिसांत फिर्याद दिली आहे. खेड तालुक्यातील वांद्रे येथे जमीन गट क्रमांक 234/233 यामध्ये फिर्यादी भाग्यश्री राजेंद्र भालेराव वय वर्ष 45 राहणार किवळे देहू रोड यांनी संतोष जोशी याच्यासह सामायिक क्षेत्र घेतले होते. त्याप्रमाणे फिर्यादी भाग्यश्री यांनी वांद्रे पॅराडाईज नावाने पर्यटन व्यवसाय करत आहेत. सदर जमिनीत फिर्यादी यांची वहिवाट असून सदर जमिनीमध्ये जाण्या येण्यासाठी सामायिक 30 फुटी रस्ता आहे. त्याचा वापर सर्वजण करत होते. असे असतानाही संतोष प्रभाकर जोशी आणि त्यांची बहीण दोघेही राहणार पाईट तालुका खेड जिल्हा पुणे यांनी फिर्यादी यांच्या जागेत अतिक्रमण करून पत्रा शेड उभे केले आणि फार्म हाऊसच्या काचा फोडून नुकसान केले आहे व येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये मोठमोठाले दगड टाकून रस्ता अनधिकृतपणे बंद केला आहे. तसेच वेळोवेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन दमदाटी केल्याची तक्रार भाग्यश्री भालेराव यांनी दिली. या प्रकरणी संतोष जोशी व त्यांच्या बहिणीवर खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. 550 किलोमीटर पाठलाग करून घरफोडी करणाऱ्या टोळीला बेड्या. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कामगिरी. चाकण येथील खिमस ज्वेलर्स दुकानावर गॅस कटरच्या सहाय्याने दरोडा टाकणाऱ्या परराज्यातील सराई टोळीचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 ने पर्दाफाश केलाय. पोलिसांनी 550 किलोमीटर पर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची अतिशय बारकाईने पाहणी करत राजस्थान आणि गुजरात येथील 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 30,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. 22 एप्रिल 2026 रोजी चाकण बाजारपेठेतील ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर आणि लोखंडी ग्रिल गॅस कटरने तोडून अज्ञात चोरट्यांनी 77,22,000 रुपयांचे सोने चांदीचे दागिने व रोकड लंपास केली होती. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही तपासले असता एक संशयित मोटार नाशिकच्या दिशेने जाताना दिसली. या मोटारीचा माग काढत पोलीस पथकाने गुजरात राज्यापर्यंत तब्बल 550 किलोमीटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी गुजरात आणि राजस्थानमध्ये असल्याची खात्री पडताच पोलिसांनी सापळा रचून 4 जणांना अटक केली असल्याची माहिती प्राप्त होत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये दुकानाची इत्थंभूत माहिती असणारे नेमके कोण होते हे अद्याप समजू शकलेले नाही. खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजगुरुनगर परिसरात एक महिला व तिच्या 6 वर्षीय लहान मुलीचा मृतदेह विहिरीत मिळून आला. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीवर खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात संजीवनी लक्ष्मण कुमटकर वय वर्ष 35 राहणार राजगुरुनगर तालुका खेड व त्यांची 6 वर्षाच्या मुलीचा मृतदेह मिळून आला आहे. याबाबत संबंधित महिलेचा पती लक्ष्मण अश्रुबा कुमटकर राहणार राजगुरुनगर तालुका खेड मूळ राहणार राजेवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पतीची वेळोवेळी मारहाण तसेच सतत होणाऱ्या चाचाला कंटाळून विवाहितेने तिच्या लहान मुलीसह टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. चाकण औद्योगिक परिसरातील खालुंब्रे तालुका खेड या ठिकाणी एक 3 वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये बंद करून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका अल्पवयीन आरोपीला दक्षिण महाळुंगे पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावरून शिताफीने ताब्यात घेतले. मृत मुलाची आई खालुंब्रे परिसरात मजुरीचे काम करते. शुक्रवारी दुपारी तिचा 3 वर्षांचा मुलगा घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. आईने परिसरात आणि जवळच्या नाल्यांमध्ये शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. सदर घटनेबाबत दक्षिण महाळुंगे पोलिसांत पोस्को व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा अत्यंत संवेदनशील असल्याने यातील आरोपीचा तत्काळ शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. पोलिसांनी परिसरातील खोल्यांची झडती घेतली असता एका बंद खोलीत संशय आला. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता एका सुटकेसमध्ये त्या चिमुरड्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासादरम्यान असे समोर आले की आरोपीने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला आणि त्यानंतर चाकूने गळा चिरून त्याची हत्या केली. संशयित आरोपीबाबत अधिक माहिती घेण्यात आल्यानंतर तपासात समोर आले की आरोपी हा महिनाभरापूर्वीच बिहारहून चाकणमध्ये मजुरीसाठी आला होता. गुन्हा केल्यानंतर तो खोलीला कुलूप लावून पसार झाला आहे.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला पुणे रेल्वे स्थानकावर गाठले, जिथे तो बिहारला जाणाऱ्या गाडीची वाट पाहत होता. महाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान मृत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशमधील असून ते कामानिमित्त चाकण परिसरात वास्तव्यास होते. यातील आरोपी विधी संघर्षग्रस्त बालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता अंतर्गत खून आणि लैंगिक अत्याचार संबंधी गंभीर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे हे करत आहेत. शुक्रवारी 1 मे रोजी सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास मौजे कडूस तालुका खेड गावाच्या हद्दीमध्ये चास ते कडूस जाणाऱ्या रोडवर टोकेवाडी येथील राम मंदिराजवळ वळणावर शकील अब्बास पठाण, वय वर्ष 28, राहणार चांडोली, तालुका खेड, जिल्हा पुणे, मूळ राहणार सोने सांगवी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर यांनी त्याच्या ताब्यातील टँकर नंबर MH14 LB 7605 हा चास ते कडूस असे घेऊन जात असताना टँकर भरधाव वेगात चालवल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेला राहुल विलास ढमाले, वय वर्ष 34, राहणार चास, तालुका खेड, जिल्हा पुणे यास धडक बसल्याने तो गंभीर जखमी होऊन ठार झाला आहे. टँकर क्रमांक MH14 LB 7605 वरील चालक शकील अब्बास पठाण, वय वर्ष 28, राहणार चांडोली याच्यावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखलगाव, तालुका खेड येथे रात्रीच्या वेळी विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय लक्ष्मण लोखंडे, राहणार चिखलगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. खेड तालुक्यात साबुर्डी गावातील युवकांनी एकत्र येऊन स्वखर्चाने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला. युवकांनी पाणी टंचाई समस्या दूर केल्याने गावातील महिलांसह ग्रामस्थांनी या युवकांचे आभार मानून कौतुक केले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील साबुर्डी गावामध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई सुरू झाली असताना युवकांनी मोफत पाणी पुरवठा सुरू करून आदर्शवत उपक्रम राबवलाय. वाकी बुद्रुकच्या योगेश गारगोटे यांची PSI पदी निवड. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक गावचे सुपुत्र व शेतकरी कुटुंबातील योगेश दामोदर गारगोटे यांची पोलीस उपनिरीक्षक PSI पदावर उत्कृष्ट गुणांसह निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे यश संपादन केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. योगेश गारगोटे यांनी सुरुवातीला खासगी कंपनीत नोकरी करत असताना पोलीस दलात प्रवेश मिळवला होता. भर उन्हाळ्यात खेड तालुक्यातील चासकमान परिसरात शनिवारी 2 मे रोजी सकाळी धुके पडले होते. वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. पाणी हेच जीवन आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पशुपक्षी पाणवठ्याचा आधार घेत असतानाच खेड तालुक्यात भीमा नदी पात्रात फुलपाखराचा थवा पाणवठ्या शेजारी वस्ती करत आहेत. चासकमान परिसरातील सौम्या नाईकरे या मुलीने हा सुंदर क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपलाय. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 2 मे 2026 रोजी कांद्याची 5000 क्विंटल आवक होऊन कांद्याला प्रतवारीनुसार 700 ते 1300 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला. तसेच बटाट्याची 1500 क्विंटल आवक होऊन बटाट्याला 800 ते 1300 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी शांताराम नेहरे व उपसभापती साहिर सिकिलकर यांची निवड झाली आहे. तसेच मानस सचिवपदी तृष्णा घुमटकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आळंदी तालुका खेड वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमेनिमित्त आळंदीत तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन तक्षशिला महिला मंडळ व तक्षशिला बुद्ध विहार समितीच्या वतीने करण्यात आलं होतं. आळंदी नगर परिषद शाळा क्रमांक 1 ते 4 मधील सुमारे 2700 विद्यार्थ्यांपैकी निवडक 8 विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार 2026 प्रदान करून गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सांस्कृतिक, क्रीडा व विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक व्हावे तसेच इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चाकणचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शनिवारी 2 मे 2026 रोजी सकाळपासून बैलगाडा शर्यतींचा थरार बैलगाडा चालक मालक शौकीन यांनी अनुभवला. तसेच सायंकाळी चाकण मार्केट यार्ड येथे सुप्रसिद्ध हिंदवी पाटील यांचा वाद्यवृंदाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी रणटी केसरी 2026 ही भव्य निमंत्रित 2020 बैलगाडा शर्यत अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. श्री नृसिंह महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेत धावणाऱ्या बैलजोड्यांच्या वेगाने शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. एकूण 10 लाख रुपयांची भरघोस बक्षिसे, घाटाचा राजा किताबासाठी दुचाकी आणि शिस्तबद्ध आयोजन यामुळे या स्पर्धेने एक वेगळाच दर्जा प्रस्थापित केलाय. सदरच्या बैलगाडा शर्यतीमध्ये नावाजलेले एकूण 181 बैलगाडे सहभागी करून घेण्यात आले होते. खरपुडी बुद्रुक ते चौळुके खुर्द हा रस्ता मंजूर होऊन 1.5 वर्षे होऊन गेली, मात्र अद्यापही या रस्त्याचं काम सुरू झालं नाही. ठेकेदाराच्या चालढकलपणामुळे ग्रामस्थ आणि स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केलाय. दरवेळी वेगवेगळी कारणे पुढे देत वर्षभरापासून ठेकेदाराशी संपर्क साधूनही प्रत्यक्ष कार्यवाहीला गती का मिळाली नाही, असा प्रश्न खरपुडी बुद्रुक आणि चौळुके खुर्द येथील ग्रामस्थांना पडलाय. प्रशासनाची भूमिका ही ठेकेदार धार्जिनी असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. ठेकेदार आणि प्रशासनाचा आडमुठेपणाच्या भूमिकेचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 2 मे 2026 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही अतिशय घटलेली आहे. फळभाज्या व पालेभाज्या घटण्याचे मुख्य कारण की उष्णतेचे प्रमाण हे अतिशय असल्यामुळे पालेभाज्या व फळभाज्यावरती परिणाम झालेला आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 8 ते 9 रुपये किलो झालेली आहे. फुलावर 8 ते 10 रुपये किलो आहे. वांगी 15 ते 20 रुपये किलो आहे. टमाटे 25 ते 30 रुपये किलो आहे. कारली 30 ते 35 रुपये किलो आहे. गवारी 20 ते 30 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 35 रुपये किलो आहे. मिरची असेल, मिरची 30 ते 45 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा आहे, तो घेवड्याचे भाव अतिशय वाढलेले आहेत. मागच्या 4-5 दिवसापूर्वी तो 40 ते 45 होता, तो आज 100 ते 120 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवरसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. चवळी 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव टिकून आहेत. राजमा 70 ते 75 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. भेंडीचे भाव आहे तसेच आहेत. भेंडी 25 ते 30 रुपये किलो आहे. गाजरसुद्धा 15 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळे असेल, घोसाळेसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. बीट 20 ते 25 रुपये किलो आहे. काकडीचे भाव थोडे वाढलेले आहेत. काकडी 20 ते 30 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडीसुद्धा 30 ते 45 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव थोडे कमी होत चाललेले आहेत. वाटाणा आज 80 ते 85 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 25 ते 30 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापो असेल, शापोसुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.